नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। हे 60 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर, IMP नोट्स सर्व तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला या सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, मुंडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, मुंडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने झारखंड या राज्यामध्ये आढळते। बघा, प्रश्न क्रमांक दुसरा बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खालीलपैकी कोणत्या खात्याचे मंत्री होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री होते। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक तिसरा बघा, शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे बघा देशामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे महाराष्ट्र हे देशामधलं पहिलं राज्य आहे। बघा, प्रश्न क्रमांक चौथा बघा आहारामध्ये बघा आयोडीनच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? बघा, आहारामध्ये आयोडीनच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, आयोडीनच्या अभावामुळे गलगंड हा रोग होतो। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांना जोडणारा दुवा खालीलपैकी कोण असतो? बघा, राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांना जोडणारा दुवा खालीलपैकी कोण असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांना जोडणारा दुवा असतो। प्रश्न क्रमांक 6 बघा, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखले जाते? बघा, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखले जाते? बघा, लोकहितवादी म्हणून गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जाते। बघा, प्रश्न क्रमांक 7 बघा, दर्पण हे मराठी भाषेमधलं पहिलं साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले? बघा, दर्पण हे मराठी भाषेमधलं पहिले साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे मराठी भाषेमधलं पहिलं साप्ताहिक हे सुरू केले होते। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिल्हा परिषद यांचा अध्यक्ष आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद यांचे अध्यक्ष आपला राजीनामा विभागीय आयुक्त यांच्याकडे आपला राजीनामा हे सुपूर्द करतात। बघा, प्रश्न क्रमांक 9 बघा, नागपूर हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? विद्यार्थी मित्रांनो, नागपूर हे शहर नाग नदीच्या काठावर आहे। बघा, प्रश्न क्रमांक 10 बघा, वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या कादंबरीमधून घेतलेलं गीत आहे? बघा, वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या कादंबरीमधून घेतलेलं गीत आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, आनंदमठ या कादंबरीमधून वंदे मातरम हे गीत घेतलेलं आहे। बघा, प्रश्न क्रमांक 11 बघा, महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, प्रवरानगर या ठिकाणी महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना तो सुरू झाला होता। प्रश्न क्रमांक 12 बघा, संजय गांधी ही ट्रॉफी कोणत्या खेळासाठी दिली जाते? बघा, संजय गांधी ही ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळासाठी दिली जाते? बघा, संजय गांधी विद्यार्थी मित्रांनो ही ट्रॉफी हॉकी या खेळासाठी दिली जाते। बघा, प्रश्न क्रमांक 13 बघा, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पोलीस आयुक्तालय नाही? बघा, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पोलीस आयुक्तालय नाही? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, कोल्हापूर या शहरामध्ये पोलीस आयुक्तालय नाही।
प्रश्न क्रमांक 14 बघा, स्थायू रूप कार्बन डायऑक्साईडला खालीलपैकी काय म्हणतात? स्थायू रूप कार्बन डायऑक्साईडला खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 आहे विद्यार्थी मित्रांनो, स्थायू रूप कार्बन डायऑक्साईडला शुष्क बर्फ असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 15 बघा, सावित्रीबाई फुले यांनी खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला काव्यसंग्रह खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला तो काव्यसंग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ असे 2 गट पडले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे विद्यार्थी मित्रांनो, सन 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ असे 2 गट पडले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी आपल्याला तत्सम शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, वरीलपैकी सर्व शब्द हे तत्सम शब्द या गटामधले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या ठिकाणी? तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, जिल्ह्यामध्ये बघा होमगार्डच्या पथकाच्या प्रमुखाला खालील बघा जिल्ह्यामध्ये बघा होमगार्ड पथकाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, जिल्ह्यामध्ये होमगार्ड पथकाचा प्रमुख हा जिल्हा समादेशक असतो. बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र गुप्तचर अकॅडमी बघा महाराष्ट्र गुप्तचर अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 बघा पुणे या ठिकाणी महाराष्ट्र गुप्तचर अकॅडमी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, B1 या जीवनसत्वाचं रासायनिक नाव पुढीलपैकी कोणत्या? बघा B1 या जीवनसत्वाचं रासायनिक नाव पुढीलपैकी कोणतं आहे? तर रेटिनॉल हे B1 या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा दहशतवादी विरोधी पथकाचं नाव बघा महाराष्ट्रामध्ये बघा दहशतवादी विरोधी अभियान पथकाचं नाव पुढीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी, महाराष्ट्रामध्ये बघा दहशतवादी विरोधी पथकाचं नाव बघा फोर्स 1 या ठिकाणी बघा आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली? हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, भारतामध्ये बघा दारिद्र्य व्यवस्थेचं प्रमुख कारण पुढीलपैकी कोणत्या? भारतामध्ये बघा दारिद्र्य व्यवस्थेचं प्रमुख कारण पुढीलपैकी कोणतं कारण आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर उपाययोजनेचा अभाव म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 25 बघा, मोनालिसा या चित्राचे चित्रकार खालीलपैकी कोण आहेत? मोनालिसा या चित्राचे चित्रकार पुढीलपैकी कोण आहेत? मोनालिसा. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, मोनालिसा या चित्राचे चित्रकार बघा लिओनार्दो दा विन्सी. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26 बघा, कळसुबाई या शिखराची उंची खालीलपैकी किती मीटर आहे? बघा 1646 मीटर या ठिकाणी कळसुबाई या शिखराची या ठिकाणी उंची आहे. पुढचा प्रश्न बघा, दोनदा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? बघा दोनदा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? दोनदा. तर दोनदा विद्यार्थी मित्रांनो आवृत्तीवाचक संख्या विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28 बघा, चांदण्या रात्रीचा पंधरवाडा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा. चांदण्या रात्रीचा पंधरवाडा, तर त्यांना शुक्ल पक्ष असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एका वित्तीय वर्षामध्ये एकूण किती आठवडे असतात? बघा एका वित्तीय वर्षामध्ये एकूण किती आठवडे असतात? बघा एका वर्षामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकूण 52 आठवडे असतात. प्रश्न क्रमांक 30 बघा, इलेक्ट्रिक करंट हा खालीलपैकी कशाचा प्रवाह असतो? बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, इलेक्ट्रिक करंट हा विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रॉन्सच्या या ठिकाणी तो प्रवाह असतो. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्यपणे खालीलपैकी किती असतो? बघा निरोगी माणसाचा रक्तदाब खालीलपैकी किती असतो?
बघा 80 आणि 120 बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा अति दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी म्हणजेच तेरेखोल नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 4 कृषी विद्यापीठ आहेत। पुढचा प्रश्न बघा मानवी समता या नावाचं मासिक कोणी सुरू केलेलं मासिक आहे? बघा मानवी समता या नावाचं मासिक हे महर्षी कर्वे यांनी मानवी समता या नावाचं मासिक हे सुरू केलेलं मासिक आहे। पुढचा प्रश्न बघा प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? बघा प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे जिप्सम पासून प्रामुख्याने मिळवतात। पुढचा ऑप्शन बघा एंडोसल्फन हे खालीलपैकी काय आहे? एंडोसल्फन हे खालीलपैकी काय असते? एंडोसल्फन बघा एंडोसल्फन विद्यार्थी मित्रांनो कीटकनाशक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न बघा उंदीर मारण्यासाठी कोणत्या औषधाचा उपयोग या ठिकाणी बघा उंदीर मारण्यासाठी कोणत्या औषधाचा या ठिकाणी उपयोग केला जातो? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील झिंक फॉस्फेट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही? बघा खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण हे होत नाही? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील ऑक्सिजन या वायूमुळे प्रदूषण हे होत नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोंदिया जिल्ह्यामधलं सर्वात मोठे धरण खालीलपैकी गोंदिया जिल्ह्यामधलं सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणतं धरण आहे? तर इटियाडो हे धरण गोंदिया जिल्ह्यामधलं सर्वात मोठं धरण आहे। पुढचा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यामधली खालीलपैकी कोणती आदिवासी जमात केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे? तर मारिया गोंड ही आदिवासी जमात केंद्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे। बघा प्रश्न क्रमांक 10 बघा खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान उबदार राहते? बघा खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे पृथ्वीचं हवामान हे उबदार राहते? तर कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पृथ्वीचं हवामान हे नेहमी या ठिकाणी उबदार राहते। पुढचा आपला लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार पुढीलपैकी लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार पुढीलपैकी कोणता आहे? तर रॉट आयर्न लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे। बघा पुढचा प्रश्न बघा न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? बघा न्यूट्रॉनचा शोध बघा न्यूट्रॉनचा शोध विद्यार्थी जेम्स चॅडविक या शास्त्रज्ञाने न्यूट्रॉनचा शोध हा लावलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अग्निशामन वायू म्हणून पुढीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात? अग्निशामन वायू म्हणून पुढीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात? बघा कार्बन डायऑक्साईडचा या ठिकाणी उपयोग करतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोबर गॅस यंत्र यांच्यामधून खालीलपैकी कोणता वायू मिळतो? गोबर गॅस यंत्र तर मिथेन CH4 या ठिकाणी मिथेन या ठिकाणी वायू मिळतो। पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशाला म्हणतात? रसायनाचा राजा बघा रसायनाचा राजा विद्यार्थी मित्रांनो सल्फ्युरिक ॲसिडला रसायनाचा राजा असे म्हणतात। प्रश्न क्रमांक अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात? बघा अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात? बघा अणूच्या केंद्रकामध्ये विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रॉन नसतात। बघा इलेक्ट्रॉन हे अणूच्या केंद्रकाभोवती फिरत असतात। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राचा राज्य प्राणी बघा महाराष्ट्राचा बघा राज्य प्राणी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतो? बघा महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर शेकरू हा महाराष्ट्राचा बघा राज्य प्राणी आहे तो प्रामुख्याने भीमाशंकर या ठिकाणी तो प्रामुख्याने आढळतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर अण्णाभाऊ साठे फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत। पुढचा प्रश्न बघा रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन हे मंदिर खालीलपैकी कोणी सुरू केले होते? रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन हे मंदिर कोणी सुरू केले होते? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन हे मंदिर सुरू केले होते। पुढचा प्रश्न विंडोज ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने विंडोज ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने सुरू केलेली या ठिकाणी? विंडोज ही संगणक प्रणाली तर मायक्रोसॉफ्ट कंपनी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। या ठिकाणी आपल्याला
PDF योग्य फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला सांगा. PDFचं योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगा. PDF पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा आपला सर्वात वेगवान प्रिंटर खालीलपैकी कोणता प्रिंटर असतो? सर्वात वेगवान प्रिंटर तर लेझर प्रिंटर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात वेगवान प्रिंटर असतो. पुढचा प्रश्न बघा हवाई उड्डाणाच्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात? बघा हवाई उड्डाणाच्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात? बघा हवाई उड्डाणाच्या शास्त्राला एरोनॉटिक्स असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? बघा वाफेच्या इंजिनचा शोध बघा वाफेच्या इंजिनचा शोध विद्यार्थी मित्रांनो जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने वाफेच्या इंजिनचा शोध हा लावला होता. पुढचा प्रश्न बघा क्षयकिरणाच्या अतिवापरामुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा क्षयकिरणाच्या अतिवापरामुळे कर्करोग या ठिकाणी तो होऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती टक्के लोकसंख्या आहे? साक्षर लोकसंख्या आहे. बघा महाराष्ट्राची 82.3 या ठिकाणी एवढी लोकसंख्या ही साक्षर लोकसंख्या आहे. बघा घर या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा घर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर सदन विद्यार्थी मित्रांनो घर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुलांनो तात्काळ बाहेर जा या वाक्यामध्ये क्रियापदाचा प्रकार पुढीलपैकी मुलांनो तात्काळ बाहेर जा बघा आज्ञार्थी या ठिकाणी क्रियापदाचा प्रकार राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा उखळ पांढरे होणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. उखळ पांढरे होणे पुष्कळ द्रव्य मिळणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तो गाणे गातो बघा तो गाणे गातो वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगाय. तो गाणे गातो तर कर्मणी प्रयोग असे या ठिकाणी हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्तुती या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा स्तुती बघा स्तुती करणे म्हणजेच निंदा करणे बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पूर्वी कधी घडले नाही शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगाय. पूर्वी कधी घडले नाही म्हणजेच अभूतपूर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 200 रुपयांना छत्री आहे अधोरेखित शब्दाची या ठिकाणी आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. बघा चतुर्थी विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा रूपसी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिलेला काव्यसंग्रह? बघा रूपसी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिलेला काव्यसंग्रह आहे? रूपसी हा काव्यसंग्रह शांता शेळके यांनी तो लिहिलेला काव्यसंग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉक्टर सलीम अली यांचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिले? बघा डॉक्टर सलीम अली यांचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिले? बघा वीणा गवाणकर यांनी डॉक्टर सलीम अली यांचे चरित्र हे लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही? बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये विधान परिषद नाही? तर गुजरात राज्यामध्ये विधान परिषद नाही. प्रश्न क्रमांक बघा काटेपूर्णा ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? काटेपूर्णा तर वाशिम या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काटेपूर्णा ही नदी उगम पावते. प्रश्न क्रमांक बघा नागार्जुन सागर हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये? नागार्जुन सागर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 40 बघा हिमालय हा पर्वत पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? बघा हिमालय हा पर्वत पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. बघा हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.